लॉर्ड सर्वांना देवाचे आभार मानते। खरोखर आज तुम्हाला वचन सांगण्यासाठी देवाने मला संधी दिली। वचन खरोखर परमेश्वराने तुमच्यासाठी मला दिले आणि माझा विश्वास आहे हे वचन आज तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करत आहे। जितके लोक आज हे वचन ऐकणार आहेत परमेश्वर त्यांच्या जीवनात काम करत आहे। ऐकणाऱ्यांनी फक्त विश्वासाने ऐकण्याची गरज आहे। जितका आपण विश्वासाने देवाचं वचन ग्रहण करणार तितकं परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करतं। कारण जसा परमेश्वर जिवंत आहे त्याच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वचन जिवंत आहे। खरोखर आपला परमेश्वर महान तो जिवंत परमेश्वर। थँक्यू जीसस। परमेश्वर तुमच्या सोबत आहे। माझा विश्वास आहे परमेश्वर तुमच्या सोबत आहे। जितके वचन ऐकते त्यांच्या जीवनात काम होते, त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या प्रत्येक बिझनेसमध्ये, त्यांच्या फायनान्शियल गोष्टीमध्ये परमेश्वराचं वचन काम करते। किती प्रॉब्लेम असेल ढळू नका, परमेश्वरावर विश्वास ठेवा। परमेश्वर तुमच्या सोबत आहे। खरोखर तो महान आहे, तो जिवंत परमेश्वर आहे। तो काल आज आणि युगांनी सारखाच आहे। त्याच्यासारखं दुसरं कोणीही नाही। तो महान परमेश्वर आहे। विश्वास फक्त आपल्याला देवावर ठेवणं गरजेचं आहे। विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री। माझा टॉपिक, माझा पॉइंट फक्त एवढाच आहे। जर मिसर देशातून इस्रायल लोक सुखरूप बाहेर पडू शकतात तर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मधून सुखरूप बाहेर पडणार। फक्त विश्वास ठेवा। कारण कित्येक लोक जगामध्ये असे ते बंधनामध्ये अडकले, प्रॉब्लेम मध्ये अडकलेले, कितीतरी समस्येमध्ये ते अडकलेले, ते गुंतलेले। त्यांच्या लाईफ मध्ये त्यांना काय करायचं समजत नाहीये। आणि फॉर एक्झाम्पल तरुण युथ जे खूप भटकलेले, जे व्यसनात गेलेले, जे व्यसनाच्या अधीन गेलेले, वाईट गोष्टीत आहेत, पापात आहेत, व्यभिचारात आहेत। पण आज विश्वास ठेवा परमेश्वर तुम्हाला त्या पापातून बाहेर काढते। किती डिप्रेशन मध्ये असू द्या पण जिवंत वचन तुमच्या जीवनात काम करत। परमेश्वराला कुठली गोष्ट अशक्य नाही, कारण तो अशक्य गोष्ट शक्य करणारा परमेश्वर आहे आणि तो तुमच्या जीवनात काम करत। प्रेज द लॉर्ड। निर्गम 14:21 आणि 22 हे वचन आज देवाने तुमच्यासाठी दिले। मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटवला। त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली। इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले। हालेलुया। खरोखर महान आहे परमेश्वर। जर इस्रायल लोकांना देवाने इतकं सुखरूपपणे बाहेर काढलं तर तुम्हाला तो नक्कीच तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढते। विश्वास ठेवा परमेश्वर महान आहे, तो जिवंत आहे। जे कृत्य त्यांनी 2000 वर्षापूर्वी केले तेच अद्भुत कृत्य तो आजही त्याच्या सेवकांद्वारे करत आहे आणि तो महान परमेश्वर आहे। थँक्यू जीसस। परमेश्वर तुमच्या सोबत आहे। जितके हे वचन विश्वासाने ऐकणारे तितक्यांच्या जीवनात अद्भुत काम परमेश्वर करत आहे। भटकू नका, खचून जाऊ नका। परमेश्वराचं वचन सांगतो भिवू नको, घाबरू नको, पसरू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे। तुमचा उजवा हात धरून परमेश्वर तुमच्या सोबत चालत आहे। तुम्ही एकटे नाहीये। ज्यांना कोणाला वाटत असेल की मी माझ्या लाईफ मध्ये एकटी आहे, मला कोणीच साथ देणार नाहीये, माझे रिलेटिव्ह नाहीये, माझे जवळचे लोक नाही, माझे फ्रेंड्स नाहीयेत, फ्रेंड्सवर रिलेटिव्हवर अजिबात विश्वास ठेवू नका। विश्वास फक्त जिवंत देवावर ठेवा, कारण परमेश्वरा इतकं प्रेम आपल्यावर कोणी करू शकत नाही। हालेलुया। कारण परमेश्वर महान आहे। आज माझा विश्वास हे वचन प्रत्येकाच्या जीवनात काम करते। प्रत्येकाला हे वचन असं फील करून देते की त्या जिवंत देवाचं दूत आज तुमच्या बाजूला उभा आहे। फक्त ह्या विश्वासाने मी तुम्हाला सांगते, कारण परमेश्वर तुमच्या सोबत आहे। तुम्ही एकटे नाहीये। तुमची लाईफ देवाने पूर्णपणे ब्राईट केलेली आहे। युथ देवाने पूर्णपणे चमकवले। आज या इंडियामध्ये अद्भुत कार्य होते। परमेश्वर सामर्थ्याने तुम्हाला स्पर्श करते। जितके लोक आज हे वचन ऐकणारे, जितकं युथ हे वचन ऐकणारे त्यांच्या जीवनात काम होते। फक्त फोकस डोळ्यासमोर एवढंच ठेवा की परमेश्वर अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहे। जर तो समुद्र बघू शकतो तर तुमच्या लाईफ मध्ये छोटे प्रॉब्लेम तो का तुमच्यापासून दूर करू शकत नाही। विश्वास ठेवा। विश्वास ठेवण्याची गरज आहे। जो विश्वास मोशेने ठेवला होता, ज्या विश्वासाने त्यांनी देवाच्या आज्ञा गरज आहे, जो विश्वास मोशेने ठेवला होता, ज्या विश्वासाने त्यांनी देवाच्या आज्ञा मान्य केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कृत्य पण केलं, त्यांनी प्रॅक्टिकल केलं, त्यांनी काठी मारण्याचं प्रॅक्टिकल केलं। तसंच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रॉब्लेमला तुम्ही कमांड करा की येशूच्या नावात निघून जा। तुमच्या जीवनातला प्रॉब्लेम निघून जाते त्याच वेळेस। देवाच्या आत्म्याची आग तुमच्यामध्ये कार्य करते। देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर कार्य करते। माझा विश्वास आहे ज्याप्रमाणे देवाने मला त्या प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर काढलं परमेश्वर तुमच्या सोबत देखील आहे।
तसाच तो तुम्हाला देखील प्रॉब्लेम मधून बाहेर काढते. थँक्यू जीसस. हालेलुया. देवाचे आभार मानते. खरोखर आजचं हे वचन तुमच्या जीवनामध्ये 100 पट फळ घेऊन येते. माझा विश्वास आहे ज्याप्रमाणे देवाने माझ्या जीवनात 100 पट फळ आणलेलं आहे तसंच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये 100 पटीने फळ आणते. विश्वास ठेवा. वचन ग्रहण करण्याची तयारी ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. कुणी भटकू नका, स्थिर राहा. परमेश्वराने तुमचा उजवा हात धरून तुम्हाला चालवण्याची पूर्णपणे तयारी ठेवलेली आहे. तो तुम्हाला कधी विसरत नाही, तो तुम्हाला कधी टाकत नाही, तो तुम्हाला कधी एकटं सोडत नाही. ज्यांना कोणाला वाटतं मी माझ्या लाईफमध्ये एकटे, विश्वास ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकटे नाहीये. देवाचे दूत देवाने तुमच्यासाठी पाठवलेले, ते तुमचं रक्षण आणि सांभाळ करण्यासाठी हजर आहे. विश्वास ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचे आभार मानते. हे वचन तुमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या काम करत आहे. असे बायबलमध्ये कितीतरी अद्भुत कृत्य आहेत. जसं समुद्र दुभागला, मेलेले जिवंत केले देवाने. अद्भुत कृत्य आहेत. रक्तस्रावी स्त्रीला देवाने आरोग्य दिलेले, आजाऱ्यांना देवाने बरं केलेले, अद्भुत कृत्य देवाने केलेले. जर शल्मोनाला त्याने तो जर ज्ञान आणि बुद्धी देऊ शकतो, तो विवेक बुद्धी देऊ शकतो, तर तुम्हाला तो या प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्यासाठी का तयार होऊ शकत नाही? होऊ शकतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे मोशेने विश्वास ठेवला, ज्याप्रमाणे शल्मोनाने विश्वास ठेवलाय, ज्याप्रमाणे त्या याईरेच्या कन्येच्या वडिलांनी विश्वास ठेवला, ज्याप्रमाणे रक्तस्रावी स्त्रीने विश्वास ठेवला, त्याप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवून चाला की परमेश्वर माझ्या जीवनात काम करते. माझे आजार निघून जाते, माझे प्रॉब्लेम निघून जाते, माझ्या जीवनातली बंधनं तुटले जाते, माझी फॅमिली देव आशीर्वादित करते. आणि खरोखर जितकं विश्वासाने तुम्ही कमांड करणार, जितकं विश्वासाने तुम्ही डिक्लेअर करणार, त्याच विश्वासाने तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम होते. विश्वास ठेवा. माझा विश्वास आहे. माझ्या विश्वासाने जर माझ्या जीवनामध्ये अद्भुत काम होऊ शकतं, तुमच्या विश्वासाने तुमच्या जीवनात अद्भुत कार्य होते. वचन सांगतं विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. आणि खरोखर तुम्ही विश्वास ठेवा. विश्वासाने तुमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव होते. आणि आपल्याला फक्त देवाचं गौरव करायचंय, देवाची स्तुती करायची. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना करते तुम्हा सर्वांसाठी आणि या प्रेयर मध्ये अद्भुतरित्या तुम्हाला अग्नीचा स्पर्श होतो. थँक्यू जीसस. धन्यवाद देते प्रभू. प्रार्थना करते जे वचन आज तू तुझ्या लेकरांसाठी मला दिलं माझ्या राजा, ते वचन तुझ्या लेकरांच्या जीवनात अद्भुत कार्य करत आहे माझ्या राजा. धन्यवाद देते परमेश्वर. तुझे लेकर बंधनातून फ्री होत आहेत, ते प्रॉब्लेम मधून फ्री होत आहेत, आजारातून मुक्त होत आहेत माझ्या राजा. धन्यवाद देते परमेश्वर. प्रत्येकाच्या घरावर तुझा अभिषेक, तुझं सामर्थ्य होते. प्रत्येक घरामध्ये तुझं माइटीली ब्लेसिंग येऊ दे माझ्या राजा. प्रत्येकाच्या घरातील तेल मीठ पिठाला तू बरकत दे माझ्या राजा. हो धन्यवाद देते परमेश्वर. तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या कुटुंबात, रिलेटिव्ह मध्ये मी रिलीज करते माझ्या राजा. तू बंधन तोडलेत माझ्या राजा. प्रत्येक व्यक्ती प्रॉब्लेम मधून बाहेर पडलाय माझ्या राजा. अद्भुत साक्ष तुझ्या लेकरांच्या जीवनात तयार झाली माझ्या राजा. प्रत्येक जण हा व्हिडिओ पाहून परते. थँक्यू जीसस. धन्यवाद देते प्रभू. माझा विश्वास आहे मी परमेश्वर न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री करते. धन्यवाद. असंख्य लोकांपर्यंत हा मेसेज जाते माझ्या राजा. असंख्य लोकांना त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाला या वचनाने स्पर्श होते माझ्या राजा. तुझ्या वचनाचा स्पर्श होते. तुझं वचन, तुझी सुवार्ता गाजवण्याची संधी दिली. मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते प्रभू. प्रार्थनेचं उत्तर दिलं माझ्या राजा. धन्यवाद देते परमेश्वर. थँक्यू जीसस लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद देते प्रत्येक अद्भुत गोष्टीबद्दल. धन्यवाद देते. हो धन्यवाद देते परमेश्वर. कितीतरी लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेलाय मी डिक्लेअर करते प्रभू. थँक्यू जीसस. प्रार्थनेचं उत्तर दिलं. येशू नावात मागते, तूच ऐकते. आमेन. प्रेज द लॉर्ड.